हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण। आज तुमच्यासाठी एक होमिओपॅथिक रेमेडीबद्दल व्हिडिओ घेऊन आलो आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, त्या म्हणजे विजन होमिओपॅथी। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे तो म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन ब्रायनिया अल्बा। तर आज ब्रायनिया अल्बाबद्दल आपण तुम्हाला मी काही माहिती देतो आहे। ब्रायनिया अल्बाबद्दल पहिले कॅरेक्टरिस्टिक्स सिम्पटम्स समजून घेऊया। तर ही जी मेडिसिन असते ती मोस्टली सुटेड टू ड्राय, स्पेअर, स्लेंडर पर्सन्स, रोमॅटिक डायथिसिसचे जे पर्सन्स असतात त्यांच्यासाठी सूट करते ही मेडिसिन। तसेच ही मेडिसिन आहे ती मोस्टली राईट सायडेड कंप्लेंट्सला जास्तीत जास्त प्रमाणात क्युअर करण्याचं काम करते। राईट सायडेड कंप्लेंट्स, राईट सायडेड मेडिसिनला संबोधलं जातं। तसेच ऑल सिम्पटम्स कॉजेशन इज मेनली समर, हीट, ओव्हर एक्झर्शन हे मेनली कॉजेशन असतं। तर त्याचं ॲग्रेवेशन, हे जे ॲग्रेवेटिंग सिम्पटम्स ॲग्रेवेशन असतं ते म्हणजे लिस्ट मोशन, थोडंसंही जर मुवमेंट जरी केलं तरी या व्यक्तींना त्रास होतो। आणि याउलट बरं कशाने वाटतं तर पूर्णपणे रेस्ट घेतल्याने, झोपून राहिल्याने, तसेच पेनफुल साईडवर झोपून राहिल्याने या व्यक्तींना बरं वाटतं। तसेच GIT प्रॉब्लेम्समध्ये बघायला गेलं गॅस्ट्रोइंटेस्टायनल, तर ओव्हर इटिंग ऑफ व्हेजिटेबल्स याच्यामुळे त्यांना त्रास होतो। तसेच अजून एक कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम म्हणजे ड्रायनेस हा पूर्णपणे त्या पर्सन्समध्ये तुम्हाला बघायला मिळतो। ड्रायनेस ऑफ ओरल म्युकस मेम्ब्रेन, ड्रायनेस ऑफ सिरस मेम्ब्रेन, ड्रायनेस ऑफ सायनोव्हेल मेम्ब्रेन, पूर्ण बॉडीमध्ये ड्रायनेस तुम्हाला बघायला मिळतो। त्यांच्या कंप्लेंट्सही पूर्णपणे कंप्लेंट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल। ड्रायनेस ऑफ थ्रोट, ड्रायनेस ऑफ माउथ, कॉन्स्टिपेशन, अशा प्रकारे तुम्हाला सिम्पटम्स त्यांच्यामध्ये कायम ऑब्झर्व करायला मिळतील। ड्रायनेस ऑफ सायनोव्हेल मेम्ब्रेन्स असते, त्यामुळे सायनोवायटिस सारख्या कंप्लेंट्स निर्माण होतात। तसेच या पेशंट्सला कंप्लेंट्स ज्या असतात त्यामध्ये पेशंट इज कॉन्स्टंटली टॉक्स अबाउट बिझनेस माइंडेड पर्सन असतात हे ब्रायनियाचे जे पर्सन्स असतात ते पर्सनॅलिटी असतात ते। तसेच अजून एक त्यामध्ये एक बघायला गुण मिळतो तो म्हणजे होम सिकनेस। हे पीपल्स खूप होम सिक नसतात। जरी ते ॲडमिट असले हॉस्पिटलमध्ये तरी त्यांना बेडवरनं उठावं आणि घरी जावं हे त्यांच्यामध्ये कायम भावना असते। होम सिकनेस हा खूप बघायला मिळतो या पेशंट्समध्ये। तर आपण पुढे आता सिस्टम वाईज सिम्पटम्सकडे बघूया। फिवर रोमॅटिक फिवरमध्ये ही मेडिसिन जास्तीत जास्त यूज केली जाते। फिवरमध्ये कसा असतो तर फिवर हा स्लोली अगदी डेव्हलप होतो आणि नंतर अगदी फास्टली हा वाढत जातो। फिवरमध्ये ड्रायनेस ऑफ माउथ आणि जीभ असते ती व्हाईट कोटिंग जिभेला होते। हेडेक असतं, खूप डोकेदुखी असते, एकदम टाईट प्रेशर बांधून ठेवावं असं वाटत असतं। हेडेक सुद्धा ते टाईट कशाने तरी बांधून ठेवल्याने किंवा झोपून राहिल्याने बरं वाटतं। फिवरच्या डिलिव्हरी स्टेजमध्ये सुद्धा हा पर्सन संपूर्ण बिझनेसबद्दल टॉक करत असतो, पूर्णपणे जसा बिझनेस माइंडेड पर्सन असतो। टूथेक हा जो मोस्टली असतो तो सुद्धा वॉर्म ड्रिंक्समुळे होतो। टूथेक्सला कोल्ड्रिंक्सने बरं वाटतं। गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिम्पटम्समध्ये ओव्हर इटिंग झाल्यामुळे जर आईस कोल्ड वॉटर जेव्हा घेतलं जातं तेव्हा या पेशंटला कंप्लेंट्स जाणवतात। स्टमकमध्ये एकदम हार्डनेस जाणवतो, स्टमक पोटामध्ये जसा दगड ठेवला आहे असं एक प्रकारचं सेन्सेशन असतं। आणि बरं कशाने वाटतं या कंप्लेंट्सला तर वॉर्म ड्रिंक्स, गरम पाणी किंवा गरम काही पेय घेतल्याने या पेशंट्सला या सिम्पटम्समध्ये बरं वाटतं। डायरिया ड्यू टू ओव्हर इटिंग, तसेच कॉन्स्टिपेशन, एकदम ड्राय हार्ड स्टूल। तसंच या पेशंटमध्ये हेडेक विथ कॉन्स्टिपेशन हे काही सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतं। रेस्पिरेटरी कंप्लेंट्समध्ये ब्रॉन्कायटिस, प्लुरेसी, मोस्टली राईट सायडेड कंप्लेंट्स बघायला मिळतात। राईट सायडेड लंग अफेक्टेड असतो, राईट सायडेड चेस्ट पेन बघायला मिळतं आपल्याला। तसेच रेस्पिरेटरी नंतर आपण बघूया रोमॅटिक कंप्लेंट्सकडे। रोमॅटिक कंप्लेंट्समध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे सायनोवायटिस
ड्रायनेस ऑफ सायनोवियल मेम्ब्रेन बघायला मिळतं. त्यामुळे जे सांध्यांच्या मधले जे मेम्ब्रेन असते त्याचं पूर्णपणे ड्रायनेस झाल्यामुळे रुमॅटिझमच्या कंप्लेंट जाणवतात. तसेच ही ब्रायनिया ही जी मेनली मेडिसिन आहे ती मस्क्युलर टाईप ऑफ रुमॅटिझमसाठी मुख्यतः इंडिकेटेड केली जाते आणि मस्क्युलर रुमॅटिझममध्ये ही खूप चांगली मेडिसिन ठरते. तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स हे बघायला मिळतात. मस्क्युलर रुमॅटिझममध्ये जॉईंट्स हे सोलन असतात, पूर्णपणे टच केले तरी त्यांना खूप पेनफुल असतात. टच केले तरी टेंडरनेस असा असतो. थोडं जरी चाललं, थोडं जरी मुवमेंट केली तरी पेन हे जाणवतं. आणि हे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पेन हे झोपून राहिल्याने तसेच पेनफुल साईडवर झोपून राहिल्याने बरं वाटतं. त्यानंतर वळूया स्किन सिम्पटम्सकडे. स्किनमध्ये नेटल रॅश लाईक मिसल लाईक सिम्पटम्स असतात, रॅश असते. रॅश विथ सेरेब्रल सिम्पटम्समध्ये सुद्धा ब्रायनिया ही मेडिसिन खूप इंडिकेटेड ठरते. तसेच शेवटी वळूया फिमेल सिम्पटम्सकडे. फिमेल सिम्पटम्समध्ये अमेनोरिया, अब्सेन्स ऑफ मेन्सेस, जी पाळी जी असते फिमेल्समध्ये ते पाळी काही कालावधीसाठी लुप्त होणे म्हणजे अमेनोरिया. तसेच थ्रेटन अबॉर्शन या कंप्लेंट्समध्ये ब्रायनिया ही खूप महत्त्वाची मेडिसिन ठरते. तसेच अजून एक महत्त्वाचा फिमेलमध्ये प्रॉब्लेम्स म्हणजे तो म्हणजे मॅस्टायटिस. दोन्ही ब्रेस्टला स्टोनी हार्डनेस येतो, ब्रेस्टच्या हॉट आणि खूप पेनफुल होतात. अशा कंप्लेंट्समध्ये सुद्धा ब्रायनिया इंडिकेट केलं जातं. स्टॉपेज ऑफ मिल्क हे जे ह्या सिम्पटमला सुद्धा ब्रायनिया इंडिकेटेड केलं जातं. पण कधी या कोणत्याही सिम्पटम्ससाठी मेडिसिन घेताना तुमच्या कन्सल्टंट होमिओपॅथकडूनच कन्सल्ट करून घ्यावं. ते प्रत्येक पेशंट्स वाईज मेडिसिनचा डोस हा वेगवेगळा असतोच कायम. तर ओव्हरऑल मोडॅलिटीजचा आपण आता अभ्यास करूया. ओव्हरऑल मोडॅलिटीज म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कंप्लेंट्स मोस्टली ज्या होतात त्या ओव्हर इटिंग, ओव्हर स्ट्रेन, समर ॲग्रेवेशन, हीट यामुळे होतात. ॲग्रेवेशन जे असतं ते मोशन, एक्झर्शन, टच यामुळे एक्झर्शन असतं. आणि बरं वाटणं जे असतं बेटर बाय लाईंग ऑन बेड, रेस्ट, लाईंग ऑन पेनफुल मोशन हे सर्वात बेटर बाय म्हणजे अम्युलेशन असतं या पेशंटसाठी. ही होती आपली होमिओपॅथिक मेडिसिन ब्रायनिया. त्याबद्दल शेवटी शॉर्ट पॉईंट रिवाइंड करतो आहे जेणेकरून ही तुम्ही मेडिसिन लक्षात राहू शकाल. एक ती म्हणजे ड्रायनेस ऑफ ऑल काइंड ऑफ ड्रायनेस ऑफ मेम्ब्रेन, मस्क्युलर रुमॅटिझम, तसेच मॅस्टायटिस, थ्रेटन अबॉर्शन, अमेनोरिया, कॉन्स्टिपेशन विथ हेडेक, समर ॲग्रेवेशन, समर डायरिया. अजून मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा म्हणजे मस्क्युलर रुमॅटिझम आणि कंप्लेंट्स बाय हॉट आणि ॲग्रेवेशन बाय स्लाइट जार, मोशन, रेस्ट बाय लाईंग डाऊन, लाईंग ऑन पेनफुल साईड. तर ही होती आपली आजची मेडिसिन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. अजून यापुढील व्हिडिओमध्ये अजून होमिओपॅथिक मेडिसिन्स मी रिवाइल करण्याचा प्रयत्न करतो आहे. तसेच अजून आजारांबद्दलही आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही नक्कीच याआधीही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. माझं चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज इथेच तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत मस्त राहा, तंदुरुस्त राहा, हेल्दी राहा. धन्यवाद.